नमस्कार मित्रांनो, सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीत मोठी उलटपालट. प्रफुल्ल पटेलांना कार्याध्यक्ष पदावरून हटवलं. काय आहे ही बातमी आणि काय आहे पवारांच्या राष्ट्रवादीचा गोंधळ, हे आपण सविस्तर या चॅनलवरती आज बघणार आहोत. त्या अगोदर चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा. काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी 28 जानेवारी नंतर पक्षाचे कुठलेही पत्रव्यवहार वैध धरू नयेत अशी विनंती निवडणूक आयोगाला केली होती. निवडणूक आयोगाला दिलेल्या पत्रात प्रफुल्ल पटेल यांचा कार्याध्यक्ष म्हणून उल्लेख करण्यात आला नव्हता. आता या पत्रावरून प्रफुल्ल पटेल यांना राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरून हटवल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे आणि तीच आपण सविस्तर आणि थोडक्यात बघणार आहोत. पक्षाच्या घटनेत अध्यक्षासोबतच कार्याध्यक्षालाही अधिकार देण्याच्या प्रस्तावाचा प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांना चांगलाच फटका बसल्याचं दिसत आहे. प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी सुनेत्रा पवार यांच्याकडे भूमिका स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला, परंतु दोघांच्या स्पष्टीकरणावरून सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांचं समाधान झालं नसल्याची माहिती समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी 16 फेब्रुवारी 2026 रोजी निवडणूक आयोगाला पत्र पाठवलं. पक्षाच्या घटनेत बदल करण्याची मागणी केली होती. या बदलात कार्याध्यक्ष पदाला अधिक अधिकार देण्याचा प्रस्ताव समावेश होता. त्यानंतर सुनेत्रा पवार यांनी 10 मार्च रोजी निवडणूक आयोगाला स्वतंत्र पत्र पाठवलं. सुनेत्रा पवारांनी निवडणूक आयोगाला पाठवलेल्या पत्रात प्रफुल्ल पटेल यांचा कार्याध्यक्ष म्हणून उल्लेख टाळला. तसंच सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांचा पत्रव्यवहार अमान्य समजून दुर्लक्ष करावे अशी मागणी आयोगाकडे केली होती. घटना बदलावरून तटकरे आणि पटेल यांची प्रतिमा नकारात्मक होत असल्याचे समजताच दोन्ही नेत्यांनी भूमिका स्पष्ट करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर मुंबईच्या वांद्रे संस्थेत सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ आणि छगन भुजबळ यांची एक महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत घटनेतील बदलाबाबत सुनेत्रा पवार यांना सविस्तर स्पष्टीकरण देण्याचं ठरवण्यात आलं. बैठकीनंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच मंगळवारी तटकरे, प्रफुल्ल पटेल, धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ यांनी सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांच्या पुढे बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. या स्पष्टीकरणानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार समाधानी नसल्याचे समजते. या संपूर्ण पत्रव्यवहारानंतर आणि बैठकीनंतर पक्षातील अंतर्गत मतभेद कायम असल्याचं दिसत आहेत. त्यात सुनेत्रा पवार यांनी निवडणूक आयोगाकडे लिहिलेल्या पत्रात प्रफुल्ल पटेल यांचा कार्याध्यक्ष म्हणून उल्लेख टाळल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं. त्यांना थेट पक्षाच्या कार्याध्यक्ष पदावरून हटवल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. याबाबत अद्याप राष्ट्रवादी काँग्रेसकडून कोणताही अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही. तर या सगळ्या बातमीवरून एक गोष्ट तर नक्की लक्षात येते की दादा गेल्यानंतर सगळ्यांनी पक्ष हडपण्याच्या तयारीत सुरू केली आहेत. तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.